नमस्कार, आज आपण एक गुलाबजामची रेसिपी बनवूया। त्यात आपण टाकूया 2 लोटे पाणी, मध्ये टाकू आपण 2 ग्लास, एक मोठी परत घेऊ, त्यामध्ये टाकू गुलाबजामुनचे पीठ, त्यामध्ये टाकू आपण थोडं चवीपुरतं दूध, त्यानंतर आपण पिठाला मळून घेऊ, त्याला सॉफ्ट करू आणि मग त्याचे आपण गुलाबजामुन तयार करू। नंतर आपण त्याचे गोळे गोल गोल गोळे बनवून एका ताटामध्ये ठेवू। त्यानंतर आपली चासणी तयार झाली की सगळे गोळे आपण चासणीमध्ये सोडू। नंतर आपले हे बघा, आपले हे सगळे गुलाबजामुन आता तयार झाले। यानंतर आपण त्याला चासणीमध्ये सोडू। कढई आपण गॅसवरती ठेवली, त्यानंतर आपण त्यात तूप घालू, तुपामध्ये गुलाबजामुन तळून आपण एका साईडला काढून ठेवून देऊ। हे गुलाबजामुन आपले आता आपण तळून घेतले, त्यानंतर आपण त्याला चासणीमध्ये, ही आता आपली पाकाची चासणी तयार झालेली आहे। त्यानंतर आपण त्या चासणीमध्ये बदाम वगैरे सगळं टाकून एक गुलाबजामुनचं पूर्ण सोडून देणार आहेत। आता आपले पूर्ण गुलाबजामुन तयार झालेले आणि आपण त्या पॉट मध्ये पण सोडून दिलेले। त्यानंतर आपण ही गुलाबजामुन 20 मिनिटात खाऊ शकतो, असे इन्स्टंट गुलाबजामुन तयार झालेले आहे। हे आपले गुलाबजामुन इथून तयार झालेले आहे। 20 मिनिटात झालेली रेसिपी, आपल्याला पटकन गुलाबजामुन झालेले।